काहीच तुम्ही बघू शकता सर्जानं सचिनने मारलेली भाजी. पायरा कोण होता हा नियोजन कोणी घेतला आणि लहानपणापासूनच बघू शकता आता बक्कासूर आहे बघायच. मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. आज आलोय बोरीच्या वाडीला आणि थारचा मैदान आहे. तर मथुर आलाय, बक्कासूर आलाय, सगळे आलेत. तर बघू शकता, मला सगळं दाखवतो आता. तर काहीच तुम्ही बघू शकता सर्जना सचिन बैल खाली आलेत ना, लिहिल्या खाली आलेत. गाईज आतापर्यंत आता गट चालू आहे, 42 गट चालू आहे. बघू शकता आता सुटणार गाड्या. पब्लिकला एक खतरनाक आहे. खालीच सर्जा पण गेलाय सगळ्यात बैल. गाईज तुम्ही बघू शकता सर्जानं सचिनने मारलेली भाजी. सचिननी तर इथं बघू शकता किती एन्जॉय करतात हे बघा गाईज. गाईज पब्लिक बघा ना गाईज तुम्ही. गाईज तर लखन बघू शकता आता बसलेला आहे इथं बघायच. बघू शकता पहिला न्यालाय काहीच आता गाड्या येणार त्या बघा आल्यात. निकाल घेतला मागण्या गाडीचे बघा. हो इकडे गाडी आहे बघायच. सेमीपास झालाय हा बैल. काहीच तर 22-11 सोन्या गटपास झालेला आहे बघू शकता. काहीच तिकडे गेलेला आहे दुरज भेटलेला तो मुलाखत घेतोय. तर बघू आता मुलाखत गेला आता आम्ही. हॅलो नमस्कार दादा. कुठून आलात आपण? संभाजी. तर आपल्या लखनचा कितवा गट होता? किती स्पीड लावलं नाही ना सांग. आपल्याला पायरा कोण होता? हा नियोजन कोणी घेतला? आधीच झाला 1 दिवस आधी. तर तुम्ही किती वाजता तिकडे? आणि चाललो का संध्याकाळ कुठे वाजतील होत? तर लखन तुम्ही किती झाली केला होता? गावात दुसरा आदर आपण बैल कधी उजेडा झाला? म्हणलं तो मैदान कुठे होता? पलटणलाच मैदान होतं 5 लाखात ना. कोण बाहेर होता? तर आज गाडी कुणाच्या नावाने पडली? गाडी गोच्या नावावर आणि तुमच्याकडे कोणाच्या नावाने पडली? गाडी आमच्या नावावर. लखनचा मालक कोण आहे? त्याने काय तर जेव्हा तुम्हाला फॉर्च्युनर भेटले त्या टायमाला तुम्हाला कसं वाटलं? भारी वाटतं. तुम्हाला आधी वाटले फॉर्च्युनर भेटेल नाही भेटेल म्हणजे सगळं टॉप नंदी आले होते त्या मैदानात. काय नशिबाचा भाग असतं आपल्याला. नशिबाचं ते आपल्याला. तर आज तुम्हाला काय वाटतं? आज बघूया आता काय आपल्या नशिबात असतं. तर तुम्ही आता आम्ही 3 वर्षी आपली चालेल नाही. तसं तर काही थोडे दिवस आपली म्हणजे काय सीमेला उभे टाकाटाकीत मार खाल्ला. गटाला काही इकडे मार नाही खाल्ला. तर आधी स्टार्टिंगला तुम्हाला पाहिजे अडचणी होते
आम्हाला पहिले स्टार्टिंग तर भरपूर अडचणी आल्या, पण फलटणला आम्ही आमची इकडेच गाडी आणली. पहिली गाडी कधी बनवली होती आपली? फलटणलाच पहिल्यांदा. हो, 5 लाखाच्या मैदानाला पहिल्यांदा पळलो आणि 5 लाख पहिले जिंकलो. तर तुम्हाला लखनने अनुभव काय दिला आता? अनुभव म्हणजे काय, जिथे जाईल तिथे बोला. वैशिष्ट्य काय लखनची? वैशिष्ट्य म्हणजे त्याचं काय, शाना पळाय त्याचा पुण्य पळतोय. तुमच्या जाऊन वेगळी दावणीला 4 बैल, एक मायकल, एक छोटा लखन आहे, एक गोम्या होतो, एक काय. ते नाही का छोटा लखन आणि तर तुमच्या सापडलेला आहे का नाही? शापूरला तेव्हा ते नियोजन झालं. तर आपल्याला टॅग कोणते केसेस भेटला तुम्ही? आता काय आपलं, आता एवढं मैदान जाणार बैल. जेव्हा बैलावर वर पडतो तेव्हा तो आनंद टाकीत नाही मला तुम्ही सेमी काढल्यावर आम्हाला लगनला आतापर्यंत कितीची मागणी आलेली? मागणी भरपूर आलेली. तसं तर काही सांगता येणार नाही एवढी मागणी, पण आपल्याला विकायचंच होतं. कुणी मागणी नाव नाही घेणार आपण, बरेच आम्ही. तर मुंबईचा अनुभव कसा आहे? मुंबईत काय अनुभव म्हणजे आम्ही पहिलीपासून येतो मुंबईत. तर आतापर्यंत मुंबईला तुम्ही किती वेळा? म्हणजे असं जर दुनिया 5 वाजता आमच्या वडीला यायचं पहिले, वडील थोडं अपेक्षा ह्याच बैलानं पूर्ण केल्या तर कोणी ह्या बैला घेऊन घ्यायची अपेक्षा. तुमचा अजून पुढे मोठा धमाका होणार. होईन की आता पहिलं मग काय बैलाने आपली सगळी हौस केली, त्याच्यामुळे काय आता आपल्याला आपल्या प्रत्येक आला प्रत्येक बैलाला अडचणी हा तेवढा. आणि प्रत्येक काळात कोणी येत नसते. आता मलाच मध्ये माणसाने कसं संयम जाता म्हणजे आता काय नाही, आपण आपल्या याच्यात ठेवायचं, मनात ठेवायचं कोण आपल्याला बँकेची कोण नाही, आपल्या मनात ठेवायचं. नाही तर पण आपल्याला काही तेवढे हे नाही, कारण की आपल्याला तिकडल्या भागातून आपण मुंबईमध्ये आता असं फेरस मैदान होते चांगले नियोजन आहे. लग्न आपल्या सेकंदाला पण सेकंदाला तो कुठे 2 वर्ष आम्ही सेकंदात पळलो, 3ऱ्या वर्षी आम्ही इकडे आलो फेरीच्या मैदानाला, आणि आता आपल्याला या 3 फेरीच्या मैदानात 3रं वर्ष आहे मैदान. पहिले थांबायला कोणाकडे आहे? पण सत्ता घरीच असतो. घाटावर बैल आला 2 मैदान थांबतो. कोणाची ते घाटावर? विकास करत आहे मरून सेकंदाला करून करतो आम्ही अपडाऊन. म्हणजे पहिला आपला प्रवास ठरला तर 240 किलोमीटर दिवसाला जाऊन परत लग्न तुम्ही काय त्याची स्पीड आता म्हणजे तुम्हाला कुणाला म्हणजे आपण कुणाला हरवासाठी नाही, आपण स्वतः जिंकण्यासाठी नाही हरवायसाठी कधीच नाही, पण तुम्हाला कुणाची गाडी गाडी बिंजोडला कुणाच्या नावाने? बिंजोडला सांगायचं नाही. त्याच्या पुढे आहे सर आणि विचार
तर आता आपल्याकडे महाराष्ट्राचे लाडके ड्रायव्हर साखी ड्रायव्हर आहेत. तर कसं वाटलं तुम्हाला मुंबईमध्ये? चांगलं वाटलं. मुंबईला किती वेळा लागले? दुसऱ्यांदा आतापर्यंत तुमचा कसा प्रवास आलेला आहे? चांगलाच येतात परवा चांगलं आहे परवा. त्यांचं नियोजन कसं? काही नाही आपणच करतात. तुम्ही मुळात आहेत कुठले? तळेगावचे आपलं तालुका फुलंब्री जिल्हा संभाजी. आता लसूण पण आले नाही. आतापर्यंत तुम्ही गटाला किती गाड्या? गाडी एकच आणली एकच आणली तुमचा आवडतं आवडते सगळ्याचे नाव नाही घेऊ शकत. तर कसं आहे तुमचं आजचं वातावरण मुंबईचं वातावरण? चांगलं आहे वातावरण काही जास्त नाही आभारी आहे. मैदान पण चांगलं पद्धतीचं. तुम्ही सेकंदाला गाड्या हा शिकांना सेकंदाला कुठे जातात? शिकांना आपल्या तिकडंच आतापर्यंत कोणकोणती नंदी तुम्ही असं तर भरपूर आणली. तुमचा म्हणजे दामला पहिले तुमची नाव पहिले दोन्ही भरपूर झाले. आता ताज्या सम्राट चिमण्या तुमचा ड्रायव्हर होण्याचा मागचा प्रवास कसा होता? असं काही नाही आपलं तिकडं देशाला वाचतं त्या पहिली ट्रेनिंग आपणच देत होतो मैदानात. आपली चाचा झाली अशी नाम पिंजरावर बसायचं मैदानात आले होते. तुम्ही कधीपासून गाड्या करता? कितीला असल्यापासून? गाडी लहानपणापासूनच आणत चौथीला. तुम्हाला महाराष्ट्राची बातमी कधीपासून म्हणजे तुमचे वडील आजोबा पहिल्या कुटुंबालाच पहिल्यापासून आवड आहे बैलगाडी. ते सांगलं पहिल्या नंदी होता तुम्ही कुठे नंदी होता तुमच्या स्वतःचा आवड? होता पहिला आपला सम्राट पळत सुरुवातीला एकदम लई बैल पळत होता शिखंडला आणि पिंजोरला. तो कुठे आहे आता? त्या वय झाली बैल भरपूर दिवस झाले त्याला. किती सालापासून तुम्ही गाडी? भरपूर दिवस. लॉकडाऊनचा कसा प्रवास होता? लॉकडाऊनमध्ये चांगली नंदी होती. त्या टायमिंगला काही चर्चेत नाही आली कारण लॉकडाऊनला लई भरपूर नंदी बांधून ठेवले तसेच. लॉकडाऊनमध्ये लोक होते बैलगाडी खात व्हिडिओ करतात ते त्यांचं काय मत? चारशे बोलो बैलगाडी विरोध करते ना हो. तुझी तिची मला इच्छा आहे. कोणी विरोध करणार महाराज आमचे उदास महाराज 11 सरकारी आहे ना माळा आहे ना लायसन आहे मल्हार आपला सुंदर साई त्यांचं नियोजन हेच महाराजाच. तुम्ही पण ते गाडी वेगळी आहे ती बैलाची गाडी चाचा आपल्याला कसं ऑटोला ती गाडी ऑटो ती गाडी चाचा आणतं ते BMW किरकोळ गाड्या नाही आणत. बंपर मोठा मोठा वापर लागत तुम्ही आतापर्यंत टॉपची कोणत्या गाड्या यांना मीच शिकवलेली गाड्या. नाही टॉपची कोणती असेल? BMW बैलगाडी बैलगाडीत का आपलं मला आता मन माहिती नाही गाड्या कारण की ते कसं आहे, यांना भरोसा नाही माझ्या. तुम्ही आतापर्यंत टॉपचे म्हणजे आपली घरचीच गाडी आणली आपण सुरुवात केली.
टेन्शन पुढं पडू कोणाच्या नावाने नावाचं टेन्शन कोणाच्या नावाने आपल्याच नावात पडते बाकीच्या एखाद्याला तुझं नाव पडतं भावाच्या आजच्या वेळेसचे किती गाड्या केल्या एकच गाडी होती कोणती शंकर किती गाड्याला होती 40 वगैरे होती 5 कसंच केलं चांगली स्पीड होती गाडी आता धन्यवाद मित्रांनो बघू शकता आता बक्कासूर आहे बघायच तर आपला एवढाच ब्लॉग होता आणि मला जायचे पार्टीला पोरांचा फोन येतात तर मी निघालो एवढाच ब्लॉग होणार आहे आपला तर आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये सगळा घेऊ चल बाय गाईज